ओके. आपण चार्ट पॅटर्न आता सुरू करू बघायला. चार्ट पॅटर्न ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे ट्रेंड लाईन ड्रॉ करणं. जर एखादा ट्रेंड अप ट्रेंड असेल तर आपण तो लाईन ड्रॉ करून ओळखू शकतो. एखादा ट्रेंड जर डाऊन ट्रेंड असेल तरीही आपण ती लाईन ड्रॉ करून ओळखू शकतो. सो लाईन ड्रॉ करणं तो एक महत्वाचा पार्ट आहे, ज्याच्या आधारे आपण ओळखू शकतो की चाललेला ट्रेंड कुठला आहे, कुठला पॅटर्न ह्या स्टॉकमध्ये तयार होतोय. सो आपण रॅन्डमली एक एक स्टॉक घेऊ आणि त्याच्यावरती पॅटर्न तयार करू. सो आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं की एक एक लाईन आपण तयार करू शकतो. पण ते जर आपण झूम आउट केलं, थोडासा चार्ट मागचा आधार घ्यायचं ठरवलं, तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हे जे रिव्हर्सल बनतायत त्या पॉइंटला मी जर कनेक्ट करत गेलो तर तशी एक लाईन मी ड्रॉ करू शकतो. सो हा जो रिव्हर्सल पॉइंट होता ह्याला मी कनेक्ट केलं, हा जो रिव्हर्सल आहे ह्याला मी कनेक्ट केलं, ही जी मोठी एक कॅन्डल तयार झाली त्याचा लो कनेक्ट केला आणि त्या लाईनला मी जर पुढे एक्सटेंड केलं तर मला दिसतो की ही लाईन मला दाखवते की हा एक अप ट्रेंड आहे. ज्या लाईनला कमीत कमी 2 टच होतात ती लाईन आपण ट्रेंड लाईन म्हणून कन्सिडर करतो. इथे आपण डाऊन ट्रेंडची लाईन पण ड्रॉ करू शकतो. अप ट्रेंडची लाईन पायाखाली सपोर्टला ड्रॉ करतो आणि डाऊन ट्रेंडची लाईन डोक्याजवळ आपण ड्रॉ करणार. सो हे पॉइंट जितके जास्तीत जास्त टचेस कव्हर करता येतील तेवढा ट्राय करायचा. इथे आपल्याला हा टच मिळाला आणि हा एक टच. सो ही आपली ट्रेंड लाईन झाली, ज्याला आपण एक्सटेंड केलं पुढे. ही आपली ट्रेंड लाईन झाली, त्याला आपण पुढे एक्सटेंड केलं. आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी फक्त 2च पॉईंटची गरज आहे. पण जर एखाद्या ट्रेंड लाईनला मल्टिपल टचेस होत असतील, मोर दॅन 2 टाइम्स एखाद्या ठिकाणी टच होताना आपल्याला दिसत असेल, तर तो ट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंग ट्रेंड आहे असं समजलं जातं. जेव्हा पण मी एखादी लेवल स्ट्रॉंग आहे किंवा एखादा ट्रेंड स्ट्रॉंग आहे असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ हा असतो की ते सहजासहजी चेंज होणार नाही, बदलणार नाही, ब्रेक होणार नाही. पण जेव्हा ती लेवल ब्रेक होईल, ती ट्रेंड लाईन ब्रेक होईल, तिथनं पुढे आपल्याला मोठी मुवमेंट क्विकली झालेली बघायला मिळेल. सो ही अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडची लाईन आपण बघितली. तसं आपल्याला काय दिसतं, कधी कधी स्टॉक साईडवेज मुवमेंट मध्ये असतो. करेक्ट. सो इथे काय दिसतंय, ऑलमोस्ट एवढ्या पिरियड मध्ये स्टॉक कंटिन्यू साईडवेज मुवमेंट मध्ये आहे. सो त्यालाही मी लाईन ड्रॉ करू शकतो. याला थोडस मी झूम करतो. या पर्टिक्युलर एरियामध्ये बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कॅन्डल जे आहेत त्या एका रेंज मध्ये आहेत. त्याला मी बॉक्स पण ड्रॉ करू शकतो. कुठलीही एक कॅन्डल ह्या बॉक्सच्या बाहेर नाहीये. ही कॅन्डल त्या बॉक्सच्या बाहेर केली आणि ह्याला आपण म्हणतो ब्रेक आउट झाला. तसंच इथे खालती पण आहे. सगळ्या कॅन्डल ह्या बॉक्समध्येच आहेत. कमीत कमी 7 8 कॅन्डल जास्तीच आहे त्याच्यापेक्षा, पण या सगळ्या कॅन्डल एकाच बॉक्समध्ये. इथे आपण म्हणतो ब्रेकआउट झाला ऑन अ डाऊन साइड. सो जेव्हा पण असा ब्रेकआउट होतो तेव्हा त्याच्यानंतर मिळणारा स्पीड जो असतो तो खूप फास्ट असतो. इथनं पुढे स्टॉक पळतो. आणि मी नेहमी जे म्हणतो की मनी लव स्पीड, जिथे स्पीड असेल तिथे पैसा पटकन बनतो. मग ऑप्शन जर तुम्हाला ट्रेड करायचे असतील ज्याच्यात स्पीड महत्वाचा असतो, तो ऑप्शन तुम्ही जे ट्रेड करू शकता. तो असे ब्रेकआउट शोधायचे आणि त्याला ट्रेड करायचं. इथे बघा,
या सगळ्या कॅन्डल एकाच रेंज मध्ये इथपासनं इथपर्यंत किती दिवस? 5 ऑक्टोबर 2015 ते 2 मे 2015 एकही कॅन्डल या बॉक्सच्या बाहेर जाऊ शकली नाही. आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला. जो 203 ला स्टॉक होता 9 मेला, तो जाऊन थांबला 360 ला 8 ऑगस्टला. किंवा त्याच्यानंतरच्या पुढच्या कॅन्डल बघितल्या तर इथपर्यंत कंटिन्यू अप ट्रेंड मिळाला. 27 जूनलाच तो स्टॉक 280 ला गेला. 200 रुपयाच्या स्टॉकमध्ये 80 रुपयाची मुवमेंट, म्हणजे 40% गेन विदिन नेक्स्ट 7 to 8 डेज. त्याच्यामुळे हा ब्लॉक या ट्रेंड लाईन या आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. जिथे जिथे तुम्हाला 2 टच मिळतील तिथे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता, बरोबर. मग ती स्ट्रेट लाईन असेल तसा बॉक्स ड्रॉ करू शकतात, किंवा अपवर्ड किंवा डाऊनवर्ड तुम्हाला दिसत असेल ट्रेंड तर तुम्ही अप ट्रेंड लाईन किंवा डाऊन ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतात. एक तरी लाईन ह्या कॅन्डल लाईनच्या वरती गेली का? स्टार्टिंग फ्रॉम हा दिवस आहे 25 फेब्रुवारी 2013. 25 फेब्रुवारी 2013 ते 12 ऑगस्ट 2013 एकही कॅन्डल ह्या लाईनच्या वरती जाऊ शकली नाही. म्हणजे हा डाऊन ट्रेंड होता. जेव्हा डाऊन ट्रेंड याच्या वरती गेला तेव्हा इथे आपल्याला मिळाला ब्रेकआउट. 94चा स्टॉक 118 विदिन 3 मंथ्स 3 वीक्स. कोईल इंडिया हे बघा, या सगळ्या लाईन मी का बरं ड्रॉ केलेल्या आहेत? कारण मला क्लिअर कट इथे दिसतंय की हे टच जे आहेत त्याच्या बेसिसवरती मी पुढे ट्रेड करू शकतो. सो ही अप ट्रेंड लाईन आहे. अप ट्रेंड जो असतो तो ऍक्सिलरेट होतो. जसं आपण गाडीचा स्पीड वाढवतो ना, तसं इथे जर ह्या लाईनचा अँगल बघितला तर तो ऑलमोस्ट 45 डिग्रीचा अँगल आहे. हा डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंड ब्रेक झाला तो दिवस होता 28 ऑगस्ट 2023, मागच्याच वर्षी. 28 ऑगस्टला ब्रेकआउट मिळाला. ब्रेकआउटची लेवल होती 237. आपण 250 करून चालू. 250चा स्टॉक वरती कुठपर्यंत गेला? 480 पर्यंत गेला. जस्ट आफ्टर दिस ब्रेकआउट. आणि अशा ठिकाणी पैसा नाही बनणार तर कधी बनणार? ह्या एकाच कॅन्डलचा विचार करा. 240 ला ब्रेकआउट मिळाला आणि ह्या कॅन्डलने हाय दिला 280चा. पुन्हा 40 रुपये. 200 रुपयाच्या स्टॉक मध्ये 40 रुपये मिळाले, म्हणजे 20% तुम्हाला एका आठवड्यात मिळाले. कशाच्या बेसिसवर मिळाले? ब्रेकआउट ऑफ द ट्रेंड लाईन. डाऊन ट्रेंड जो असतो त्याचा ब्रेकआउट आपल्याला अपसाईडला टार्गेट देतो. आणि अप ट्रेंड जो असतो हा जर खालच्या साईडला ब्रेक झाला असता तर याने टार्गेट खालच्या साईडला दिले असते. कधी कधी काय होतं, ब्रेकआउट होतो आणि इथनं स्टॉक कसा पळाला ना सरळ. पहिल्याने 45 डिग्रीचा होता, त्याच्यानंतर तो ऑलमोस्ट 80-85 डिग्रीच्या स्पीडने पळाला. म्हणजे स्टॉक इथनं ऍक्सिलेट झाला, ट्रेंड ऍक्सिलरेट झाला. मला नवीन ट्रेंड लाईन ड्रॉ करावी लागेल आता इथनं, कारण आता ही ट्रेंड लाईन मला काम नाही, हेल्प नाही करणार. सो नवी ट्रेंड लाईन कशी असेल? ही माझी नवीन ट्रेंड लाईन आहे. मल्टिपल टचेस होत आहेत, 3 टच झाले, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. सो ही ट्रेंड लाईन आता तगडी काय कन्फर्म ट्रेंड लाईन आहे आणि स्ट्रॉंग ट्रेंड लाईन आहे. ही ब्रेक होणं सहजासहजी शक्य नाही. पण एक असं सूत्र आहे की जो पण स्टॉक खूप फास्ट वरती जातो तो खूप लवकर आणि खूप फास्ट खालती पण येतो. तो याच्याकडे लक्ष ठेवा. मागच्या 2 कॅन्डल आपण बघू शकतो रेड बनत आहेत. आणि जर हिच्या खालती ब्रेकआउट झाला तर आपलं टार्गेट हे असणार आहे 260चं. करंटली स्टॉक आहे 440ला 450ला. कधी कधी ब्रेकआउट नंतर स्टॉक असा ऍक्सिलरेट न होता पुन्हा खालती येतो आणि त्या ट्रेंड लाईन जवळ थोडासा खेळतो.
त्याला आपण म्हणतो रिटेस्ट. या स्टॉकमध्ये रिटेस्ट झालाय का? रिटेस्ट झाला नाही. या स्टॉकमध्ये स्टॉकने ब्रेकआउट दिला आणि पळाला. पण काही काही वेळेस काय होतं, स्टॉक एखादी कॅन्डल मोठी करतो, पुन्हा खालती येतो, त्या ट्रेंड लाईन जवळ एक दोन कॅन्डल बनवतो आणि मग वरती जाणं चालू करतो. त्याला म्हटलं जातं रिटेस्ट ऑफ द ब्रेकआउट. सो मला वाटतं आज आपण इथे थांबू. तुम्ही या ट्रेंड लाईनची प्रॅक्टिस करा. ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची? ट्रेंड लाईन तुम्हाला तेव्हाच ड्रॉ करता येईल जेव्हा त्याच्यामध्ये एखादा एस्टॅब्लिश ट्रेंड असेल. ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी कमीत कमी 2 पॉईंट तुम्हाला पाहिजे. कारण कुठली लाईन ड्रॉ करण्यासाठी 2 बिंदू पाहिजे, 2 पॉईंट्स पाहिजे, तरच लाईन ड्रॉ करू शकतो. पण जर एखादी लाईन तुम्हाला अशी मिळत असेल की तिचे मल्टिपल टचेस होत आहेत, 3 टच, 4, 5 असे टच होत आहेत, अशा वेळेस ती ट्रेंड लाईन जी असते ही स्ट्रॉंग ट्रेंड लाईन असते. ती सहजासहजी ब्रेक होत नाही. त्या लाईन जवळ स्टॉक पुन्हा अप साईडला जाणार. जसं आपण सपोर्टला ट्रेड करतो तसा हा त्याचा डायनामिक सपोर्ट आहे. सपोर्ट जवळ येणार वरती जाणार, सपोर्ट जवळ येणार वरती जाणार. जसं मुव्हिंग ऍव्हरेजचं आपण म्हटलं होतो की मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ प्राइस येतात वरती जातात, मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ प्राइस येतात वरती जातात. तसंच ह्याचं पण आहे. पण जेव्हा ब्रेक होईल, आता ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेक झालेला आहे ऑलरेडी. सो याचं पहिलं टार्गेट आपल्याला इथे दिसतंय. हा जो रिव्हर्सर आहे हा त्याचं पहिलं टार्गेट आहे. 1 2 3 4. छान नंबर मिळाला. 1 2 3 4. 1274 ला स्टॉक आहे आणि 1234 चं त्याचं टार्गेट आहे. तिथनं पण जर ब्रेक झाला, ही लेवल पण ब्रेक केली त्याने, तर नेक्स्ट टार्गेट इथे असणार 1050 आणि त्याच्यानंतर मग टार्गेट आहे 940. जर 940 ब्रेक झाला तर मात्र या स्टॉकमध्ये हाहाकार आहे. त्याच्यानंतरचं टार्गेट इथे आहे 817 आणि 500. लोएस्ट पॉइंटला पकडलं, असा प्रयत्न केला की मल्टिपल टचेस करता येतील अशी लाईन मला ड्रॉ करता येईल का? येस, इथे मला लाईन ड्रॉ करता आली. इथे टच झाला, इथे टच झाला आणि नंतर मग स्टॉकने ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट नंतर घ्यायला काय झालं, स्टॉक परत वरती गेला आणि मग हळूहळू खालती गेला. पण आता ट्रेंड चेंज झाला, मग माझी ही लाईन पण मी चेंज करू शकतो. आता इथला टच घेतला मी, हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट. ब्रेकआउट झाला, स्टॉक पडला, रिटेस्टसाठी पुन्हा त्या लाईन जवळ गेला, पुन्हा पडला. पण आता लाईन चेंज करावी लागेल. आता ह्या पॉईंटच्या बेसिसवरती मी केलं, स्टॉक पडला, पुन्हा वरती आला, इथे थोडासा थांबला आणि आता स्टॉक वरती गेला. मग पुन्हा नवीन पॉईंट मला मिळाला. मग आता माझी ट्रेंड लाईन ही आहे. इथनं स्टॉक ब्रेक झाला, इथपर्यंत खालती आला. सो ट्रेंड लाईनचं अजून एक नेचर असतं की ट्रेंड लाईन कायम बदलत असतात. ही एक ट्रेंड लाईन कायम राहणार नाही. जर स्टॉक इथनं रिव्हर्स गेला, इथनं युटर्न घेऊन वरती गेला, तर उद्याला मला ही ट्रेंड लाईन अशी करावी लागेल. ह्या पॉईंटच्या ऐवजी ह्या पॉईंटला मला टच पॉईंट म्हणून कन्सिडर करावं लागेल. सो लाईन्स आर व्हेरी मच पॉवरफुल. जर तुम्ही कॉलेजमध्ये लाईन मारली नसेल, आता लाईन मारा. ह्या लाईन मारण्याचे तुम्हाला पैसे मिळतील आणि इतके पैसे मिळतील की तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. सो टेक दिस लाईन व्हेरी सिरियसली. लाईन्स आर व्हेरी मच पॉवरफुल टूल दॅट वी हॅव इन अवर हँड. जसं वेगवेगळे शस्त्र अस्त्र असतात ना, तसं आपल्या हातातलं सगळ्यात मोठं, ज्याला ब्रह्मास्त्र म्हणू शकतो, की ज्याच्यापुढे बाकी सगळे अस्त्र विफल होतात, तसं अस्त्र म्हणजे हे ट्रेंड लाईन आहे. आणि त्याच्या बेसिसवरती पॅटर्न तयार होतील. ते आपण पॅटर्न उद्या डिस्कस करू. पण आज माझी इच्छा अशी आहे की तुम्ही असे व्हर्टिकल ब्लॉक शोधा, त्याला तुम्ही मार्क करा. जसं इथे आहे, हा बॉक्स जर बघितला तर ऑलमोस्ट इथपासनचा तो बॉक्स आहे. आणि जेव्हा इथनं ब्रेक झाला त्याच्यानंतर ह्याची हाईट जेवढी आहे तेवढं आपलं पहिलं टार्गेट असतं. ते टार्गेट आपल्याला इथेच कुठेतरी मिळाले. त्याच्यानंतर स्टॉक खालती आला आणि मग पुन्हा वरती गेला.
प्रत्येक टाइम फ्रेम वरती आपण ट्रेंड लाईन काढू शकतो. हा सेम स्टॉक मुथूट फायनान्स, त्याचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इथे मला क्लिअरली दिसते की ही डाऊन डाऊन ट्रेंडिंग मुवमेंट आहे आणि स्टॉक कधीपासून डाऊन ट्रेंड मध्ये बघा. सो इथपासून मी ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. केवढी स्ट्रॉंग ट्रेंड लाईन बघा ही डाऊन ट्रेंडची. जितका मोठा पिरियड तितकी ती स्ट्रॉंग होणार. आता ही ट्रेंड लाईन कधीपासून चालू होतीये? 19 फेब्रुवारी पासून. आपण 5 मिनिटाचा चार्ट बघतोय, म्हणजे मागच्या ऑलमोस्ट 10 दिवसापासून हा स्टॉक डाऊन ट्रेंडिंग आहे. आणि स्टॉक काय करतो, या ट्रेंड लाईन जवळ येतो, खालती जातो, या ट्रेंड लाईन जवळ येतो, खालती जातो, ट्रेंड लाईन जवळ आला, खालती गेला, ट्रेंड लाईन जवळ आला, खालती गेला. कारण आता हा रेजिस्टन्स आहे, हा डायनामिक रेजिस्टन्स आहे. पण जेव्हा केव्हा ही डाऊन ट्रेंड लाईन ब्रेक होईल, तेव्हा ती तेवढ्या स्पीडने आपल्याला अपसाईडचं टार्गेट देऊन जाईल. मग अजून एक गोष्ट करता येते. ही जी लाईन आहे, याला पॅरल अशी एक लाईन मी काढून त्याला चॅनल म्हणून कन्सिडर करू शकतो. तो एक चॅनल झालं. सो हा एक पॅटर्न आहे आपला, चॅनल पॅटर्न. स्टॉक चॅनल मध्येच आहे, या चॅनलच्या बाहेर जाऊ शकत नाही तो. पण जेव्हा केव्हा या चॅनलला ब्रेक करून स्टॉक अप साईडला किंवा डाऊन साईडला जाईल, तेव्हा तिथे एक खूप छान मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. हे जे आपण बॉक्स तयार करतो हॉरिझॉन्टली, किंवा हे जे चॅनल तयार करतो, किंवा ट्रेंड लाईन असेल, याच्याबद्दल मी नेहमी सांगतो, लॉंगर द ड्युरेशन स्ट्रॉंगर द इम्पॅक्ट. ड्युरेशन जेवढं मोठं असेल, आता आपण 5 मिनिटाचा चार्ट बघतोय, त्याच्यामुळे ड्युरेशन छोटं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातला इम्पॅक्ट छोटा असेल. पण तसंच जर आपल्याला एखादं चॅनल मंथली चार्टवरती सापडलं, इथे किती छान चॅनल होता, तुम्ही त्याला लाईन चार्टवरती पण ड्रॉ करू शकता. किती रुपयाचा चॅनल आहे हा? 1750. खालच्या साईडला 1250, म्हणजे 500 पॉईंटचं चॅनल आहे. 500 पॉईंटचं टार्गेट इझिली अचीव्ह झालं इथे. आणि स्टॉक किती वरती गेलाय? आपल्या ट्रेंड लाईन जर ड्रॉ करायची असेल, तर ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करणार? जे पण आपले व्ही आहे त्याला कनेक्ट करून आपण अप ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, आणि जे पण यू आहेत त्याला कनेक्ट करून आपण डाऊन ट्रेंडची लाईन ड्रॉ करतो. इथे अप ट्रेंड लाईन होती, ती ब्रेक झाली, स्टॉक एवढ्या खालती आला. हा डाऊन ट्रेंड होता, इथनं ब्रेक झाला, इथनं स्टॉक एवढ्यावरती गेला. इथे बॉक्स मिळाला आपल्याला, मग इथनं वरती गेला. आणि आता लक्ष द्या, या बॉक्स मध्ये अजून एक गंमत आहे. इथे बघा, लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेड. आपण म्हटलो त्रिकोण, 3 त्रिकोण दिसत आहेत. फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल, थर्ड ट्रायंगल. जो सेंटरचा ट्रायंगल आहे तो सगळ्यात खालती आहे, जो हेड आहे, आणि हे दोन शोल्डर्स. सो हा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे, जो चार्ट पॅटर्नचा एक भाग आहे. आणि मी जसं सांगितलं की तसं हा पॅटर्न 90% ऑफ द टाइम तुम्हाला टार्गेट देऊन जातो. सो ह्याचं जे टार्गेट होतं 500 पॉईंटचं, ते 500 पॉईंटचं टार्गेट मिळालं नाही का? येस, इथेच मिळून गेलं 500 पॉईंटचं टार्गेट. आणि त्याच्यानंतर स्टॉक किती वरती गेला बघा. पण हा पूर्ण पॅटर्न तयार व्हायला किती वेळ लागला? जुलै 20 ते सप्टेंबर 23, 2 वर्षाच्या पिरियडमध्ये हा पूर्ण पॅटर्न तयार झाला. आणि त्याच्यानंतर स्टॉकने मुवमेंट दिली. त्याच्या अगोदर आपल्या इथे एक
डाऊन ट्रेंडची लाईन पण ड्रॉ करता येते. हे 2 पॉईंट मिळाले आपल्याला, 2, आणि इथे त्याचा ब्रेकआउट झाला. प्लस हा इनवर्स हेड अँड शोल्डरचा पण ब्रेकआउट आहे. त्याची मुवमेंट किती फास्ट मिळाली. आणि हे सगळे स्टॉक आपण रॅन्डमली बघतोय, असं काही ठरवून बघत नाही की हा स्टॉक मध्ये मला करून दाखवायचं, याच्यावर मी अभ्यास केलेला आहे, मला दाखवायचं. हे मुद्दामून दाखवण्यामागचा उद्देश हाच आहे की हे कुठेही काम करतं, कोणत्याही स्टॉकवरती काम करतं, कुठल्याही चार्ट पॅटर्न मध्ये, किंवा तुम्ही कॅन्डलस्टिक घ्या, लाईन चार्ट घ्या, प्रत्येक ठिकाणी हे काम करणार आहे. सो ही आपली अप ट्रेंडिंग लाईन आहे. स्टॉक पुन्हा पुन्हा खालती येतो, वरती जातो, खालती येतो, वरती जातो. इथे मी अजून एक अप ट्रेंडिंग लाईन तयार करू शकतो आता, कारण इथे मला नवीन पॉईंट मिळालेला आहे, त्याला मी एक्सटेंड करून ठेवू शकतो. सो स्टॉक आता इथे थोडासा ऍक्सिलरेट झाला, त्याने स्पीड वाढवला. इथे स्टॉक ऍक्सिलरेट झाला, त्याने स्पीड वाढवला. इथनं अजून स्टॉक ऍक्सिलरेट झाला, पण पुढे जाऊन काय आलं, स्टॉकला त्याचा स्पीड कंट्रोल मध्ये ठेवता आला नाही आणि जाऊन गडगडला. पड्याच्या वेळेस इथे ब्रेकआउट झाला, वरती जाऊन पुन्हा रिटेस्ट केलं, खालती आला. इथे हा जो डाऊन ट्रेंड होता, इथे मी लाईन ड्रॉ करू शकतो. ब्रेकआउट मिळाला 774 रुपयाला 2 मेला, 1050 रुपयाला गेला 1 ऑगस्टला. या लाईन्स खूप पॉवरफुल आहेत. या लाईनची जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस करा. लाईन आणि बॉक्स, जेव्हा आपण एखादा स्टॉक हॉरिझॉन्टली मूव्ह करत असतो, आता इथे आपल्याला दिसतोय की स्टॉक हॉरिझॉन्टली मूव्ह करतोय, जस्ट तुम्हाला काय करायचंय, इथे एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. बॉक्सने ब्रेक दिला, जेवढी बॉक्सची हाईट आहे तेवढं तुमचं खालच्या साईडला टार्गेट आहे, आणि त्याच्यापेक्षा पण मोठं टार्गेट तुम्हाला मिळालं. इथे पण बॉक्स होता अगोदर, स्टॉकने ब्रेक दिला, वरती गेला. या इथे पण बघा, आणि प्रत्येक टार्गेट ह्या बॉक्सची हाईट हे आपलं पहिलं टार्गेट असतं. सो आजचा अभ्यास हा राहणार आहे, निफ्टी फिफ्टीचे जेवढे पण स्टॉक आहेत ते मंथली कॅन्डल ओपन करायची, मंथली चार्ट ओपन करायचा, आणि त्याच्यावरती लेटेस्ट पार्ट कन्सिडर करून, राईट साईडचा पार्ट कन्सिडर करून त्याच्या लाईन्स ड्रॉ करायच्या. मग तो बॉक्स असेल, किंवा अप ट्रेंड लाईन असेल, किंवा डाऊन ट्रेंड लाईन असेल, प्रत्येक चार्टमध्ये ते वेगळं असणार आहे, पण ते मंथली चार्टवरती अनालिसिस करायचं. तुम्ही कॅन्डलस्टिक वापरा, किंवा मग लाईन चार्ट वापरा, दॅट इज अप टू यू. ठीक आहे.